तुमच्यासाठी आनंदाची बातमी, आजचा दिवस कदाचित तुमचा दिवस असेल. आमेन. आजचा दिवस हा तुमचा असू शकतो, हालेलुया. परंतु तुम्ही डगमगू नका. आमेन. आम्हाला स्वतःला तपासायचंय. काय तपासायचं माहिती का? प्रति दिवशी आम्ही देवाची वाट पाहत पाहत त्याच्यामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. हालेलुया. रोजच्या दिवसामध्ये एक दिवस प्रभूला स्वीकारून आम्हाला चालणार नाही. रोजच्या दिवसामध्ये आमची तपासणी करावी. आमेन. आमची वाढ झाली का? Yes. आम्ही आशीर्वादित झालो का? देवाला तर वाटतं आम्ही आशीर्वादित व्हावं. देवाची मनापासूनची ती इच्छा आहे. आदाम तयार करण्यामध्ये देवाचं सगळ्यात मोठं ध्येय कोणतं होतं की मनुष्यानं आनंद नावाची बाग, एदेन बाग म्हणजे आनंद बागेमध्ये त्यानं Praise राहावं. God. एदेन म्हणजे आनंद, तिथं भरपुरी आहे, आमेन. तिथं आरोग्य आहे, तिथं समाधान आहे, तिथं गरजेचा पुरवठा आहे. आणि हालेलुया. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? देवाची उपस्थिती. देव हालेलुया. भेटायला त्या ठिकाणात येत होता. Yes, Lord. सगळं तुमच्याकडे असेल, घर असेल, नोकरी असेल, लेकर असेल, कुटुंब असेल, परंतु या सगळ्यामध्ये जर परमेश्वर तुम्हाला भेटायला आला नाही तर तुमच्या जीवनाला अर्थ नाही. Yes. देव स्वर्गातनं एदेन बागेमध्ये मानवाला भेटायला येत होता, कारण देवाला माणसाशिवाय करमत नाही. हालेलुया. आज सकाळी मी माझ्याकडे पाहतो ना, माझ्याकडे पाहत असताना देवाला माझी गरज आहे. आमेन. तशी मला देवाची गरज आहे ना, तसं देवाला माझी गरज आहे. कशासाठी माहिती का? गरज म्हणजे तुम्ही त्याला काहीतरी देता म्हणून नाही हो. हालेलुया. कधी कधी कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांची त्या कंपनीला गरज असती, म्हणजे ते काही कंपनीला वेगळं देतात का? कंपनी प्रोडक्शन करते, तिच्याकडे पैसा आहे आणि त्यातलं उत्पन्न त्या लोकांना द्यायचं असतं. मग कंपनी त्या कामगारांना बोलवते, मग कंपनीला दुसरे पण कामगार मिळतील. पण तुम्ही तिथं काम करता, इमानीद्वारे त्यांच्याबरोबर राहताना, त्यास ती कंपनीची गरज बनते. तसं या जगामध्ये अनेक लोक आहेत, परंतु मी ज्यावेळेस प्रामाणिकपणे देवाच्या मार्गामध्ये चालतो ना, त्यास देव ही माझी गरज बनती आमेन. आणि मी पण देवाची गरज बनतो. आमेन. आणि आज सकाळी देवाला तुमची गरज आहे. हालेलुया.